विधानसभेच्या निवडणुका व ऊस गळीत हंगाम वेळेत सुरू न झाल्यामुळे रब्बी पेरण्या धीम्या गतीने सुरू होत्या. त्यातच मागील पंधरवड्यात थंडी वाढल्यामुळे वेगात पेरण्या सुरू झाल्यात. पुणे विभागात सरासरीच्या 11,49,266 हेक्टर पैकी सुमारे 8,60,696 हेक्टर म्हणजेच 75% पेरण्या झाल्यात. परंतु मागील 5 ते 6 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उगवण झालेल्या पिकांवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. जालनाच्या अंबड तालुक्यातील सुखापुरीसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे हा जास्तच वाढलाय. अंबड तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करत असल्यामुळे यंदा जालना जिल्ह्यातील ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील ऊस पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढला असून पाण्याचा मुबलक साठा असल्याने पाण्याची चिंता मात्र मिटली आहे. खारपान पट्ट्यातील हरभऱ्याला नैसर्गिकच खारवट चव असते. त्याची टिकवण क्षमता ही इतर हरभऱ्यापेक्षा चांगली मानली जाते. खारवट हरभऱ्याप्रमाणेच या पट्ट्यातील वनौषधी व मसालावर्गीय पिंपळीचा तिखटपणा इतरत्र घेतल्या जाणाऱ्या पिंपळीपेक्षा हा अधिक असतो. त्यामुळे या दोन्ही पिकांना GI मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून न ठेवता शेतकऱ्यांना आता 2 लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही मर्यादा आता 1.6 लाख रुपये इतकी होती. कृषी उत्पादने घेताना वाढलेला खर्च आणि वाढती महागाई हे मुद्दे गृहीत धरून हा निर्णय घेण्यात आलाय. मालमत्ता पत्रिकेत अर्थात प्रॉपर्टी कार्डावर फेरफार करण्याबाबतच्या नोंदी संदर्भातील नोटीस आता संबंधित खातेदारांना थेट आणि हमखास पोस्टाद्वारे मिळणार आहेत. यामुळे संभाव्य फसवणूक टाळता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने यासाठी पोस्ट विभागासोबत एकत्रीकरण प्रक्रिया केली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून संबंधित नोटिसा ऑनलाईन पोस्टाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पूजेसाठी राज्यातील विविध पानांच्या पेठात खाऊच्या पानांची मागणी वाढली असून काहीसा उठाव देखील होतोय. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून पानांच्या प्रति डागासाठी 500 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. हे दर येत्या महिनाभर दर टिकून राहतील असा अंदाज पान उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांसाठी कांद्याची रास्त दरात उपलब्धता होण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत रब्बी उन्हाळ कांद्यांची खरेदी केली आहे. हा कांदा सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने देशभरात वितरित केला जातोय. मात्र उन्हाळ्याऐवजी दुय्यम दर्जाचा लाल कांदा बाजारात पाठवला जात असल्याने गंभीर प्रकार सामाजिक कार्यकर्ते गोरख संत व किरण सानप यांनी उघडकीस आणलाय. भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकून रेल्वे पोलीस बळाद्वारे गुन्हा नोंद करण्याचं सांगून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाल्याचं यावेळी समोर आले. श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात एका दिवसात विक्रमी 9,210 मेटन ऊसाचं गाळप केलंय. कारखान्याचा गाळप हंगाम चालू होऊन साधारण 3 आठवडे होतात. या कालावधीतच कारखान्याने आजपर्यंत 1,59,848 मेटन ऊसाचं गाळप करत सरासरी 10.12% साखर उताराने 1,41,030 साखर पोत्यांचं उत्पादन केलंय.